शिक्षक भरती 2025 मध्ये जागा यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा लढा सुरू असताना अगदी समाज माध्यमांनी सुद्धा हा विषय इतका लावून धरलेला आहे. कारण पवित्रद्वारे भरती न करता अपवित्र पद्धतीने. नमस्कार. समाज माध्यमाच्या माध्यमातून शिक्षक भरती पोर्टलद्वारे न भरती करणाऱ्या, पवित्र पोर्टल अपवित्र करणाऱ्या, दारामागून शिक्षकांची पदं भरणाऱ्या, बॅकडेटेड अपॉइंटमेंटची तारीख दाखवून शिक्षकांची भरती करणाऱ्या, शिक्षकांना लुटणाऱ्या, आजवर पोर्टलवर एकही जागा न देणाऱ्या ज्या आस्थापना आहेत 1 ते 12च्या, त्यांची आता धांदल उडालेली आहे आणि ती केवळ एकाच गोष्टीमुळे, ती म्हणजे शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पोर्टलद्वारे ज्या आस्थापनांनी जागा दिलेल्या नाहीयेत त्यांची चौकशी करण्यात यावी, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. सोबतच त्यांना पोर्टल 2025च्या शिक्षक भरतीला जागा देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केल्यामुळे. आणि नुसती मागणी केलेली नाहीये, आपण शिक्षण मंत्र्यांना अशा संस्थांची लिस्ट सुद्धा दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास 5,000 अशा संस्थांची लिस्ट आपण देणार आहोत. तर समाज माध्यमांनी जो हा विषय घेतलेला आहे, त्यामुळे जागा कशा वाढतील या संदर्भातला मित्रांनो हा व्हिडिओ आहे. आणि इतका महत्वपूर्ण आहे की जवळपास आपण 2 लाख उमेदवार शिक्षक भरतीच्या पोर्टल रजिस्ट्रेशनची वाट पाहत असताना पोर्टलवरती जागा वाढल्या पाहिजेत, हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. अशा तुमच्या आजूबाजूला कितीतरी संस्था असतील, काही संस्थांमध्ये तर अक्षरशः 1,500 पदं रिक्त आहेत आणि त्याच्यापैकी 100-200 शिक्षकांकडून 30-30 लाख रुपये घेऊन ठेवलेले आहेत की आम्ही पोर्टल सोडून तुम्हाला नियुक्ती देऊ. अशा प्रकारचा पत्रव्यवहार आपल्या फाउंडेशनकडे येत आहे. हळूहळू आपण त्याचा खुलासा करणार आहोत. तुमच्या जर बाजूबाजूला असेल तर नक्की पाठवा. निनावे पत्र पाठवलं तरी सुद्धा चालेल. पत्र पाठवण्याचा ऍड्रेस वगैरे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर मित्रांनो, समाज माध्यमाला सुद्धा वाटतंय ही गोष्ट किती महत्वाची आहे आणि त्यांनी सुद्धा पोर्टलद्वारे शिक्षक भरती टाळणाऱ्यावर कारवाई करी असा प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. अन्यथा आंदोलन तर आपण करणारच आहोत जर यांनी पोर्टलला जागा दिल्या नाही तर. यांचा जो काही गोड बंगाल आहे याच्या पाठीमागचा किंवा याच्या पाठीमागचं जे षडयंत्र आहे ते एक ना एक दिवस उघडकीस नक्कीच येईल. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही ज्या संस्थेचं नाव सांगणार आहात तुमचं नाव कधीही उघड केलं जाणार नाही, हा आपला शब्द आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. समाज माध्यमाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की ज्या वेळेस मुंबईमधून आवाज उठवला जातो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट होतो म्हणजे होतोच. कारण आपली ती अर्थातच महाराष्ट्राची राजधानी सुद्धा नाहीये, मंत्रालय सुद्धा इथं आहे आणि इथं आवाज जर उठला तर त्याचे इम्पॅक्ट अगदी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा इथपर्यंत पोहोचायला वेळच लागणार नाहीये. तर त्याच्या संदर्भातलीच मित्रांनो ही बातमी आहे की शिक्षक भरती पोर्टलद्वारेच व्हावी. शिक्षण मंत्र्यांशी आपली काय चर्चा झाली, पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात त्यांच्या पीएससी ची काय चर्चा झाली याच्या संदर्भात लाईव्ह मध्ये माहिती सांगितलेलीच आहे. परंतु जो आपला मेन मुद्दा आहे, रजिस्ट्रेशन सुरू होणारच आहे. सध्या त्याला अजून 1-1.5 महिना जाईल. कारण सध्या टेक्निकल गोष्टी, कॉन्ट्रॅक्ट याच्यावरती काम चालू आहे, संच मान्यता याच्यावरती काम चालू आहे, शिक्षकांची बदली समायोजन याच्यावरती काम चालू आहे. परंतु सर्वात महत्वाचं काम रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावरती संस्थांनाही रजिस्ट्रेशन सुरू व्हावं आणि ती प्रत्येक आस्थापना ज्यांना सरकार पगार देते, ज्या शिक्षकांना अनुदान देते, ज्या संस्थांना, त्यांनी मात्र पोर्टलला जागा दिल्या पाहिजेत. मग ते खाजगी, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था असू देत, नपा असू देत, मनपा असू देत, सोबतच अंशतः अनुदानित संस्था सुद्धा असू देत. पाहूयात की मित्रांनो हे प्रतिनिधींचं काय म्हणणं आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया फक्त पवित्र पोर्टलद्वारेच व्हावी. तसेच हा नियम जाणीवपूर्वक डावलणाऱ्या शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्वरित कारवाई करावी अशी ठाम मागणी विविध शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. नुकतीच शिवनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक बालुशा माने यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी व्हावी असे विनंतीपत्र दिले. राज्यात शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी 2025 परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला असून 2 लाखाहून अधिक पात्र उमेदवार पवित्र पोर्टलद्वारे नोंदणीसाठी प्रतीक्षेत आहेत. 23 जून 2017 रोजीच्या
निर्णयासह उच्च न्यायालयाने 16 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार सर्व खासगी, अनुदानित व अंशतः अनुदानित संस्थांसाठी रिक्त पदे पोर्टलवर दाखल करणे आणि नियुक्ती पोर्टलद्वारेच करणे अनिवार्य आहे. तरी सुद्धा अनेक संस्थांनी अद्याप पोर्टलद्वारे रिक्त पदांची नोंद केली नसल्याने उमेदवारावर अन्याय होत आहे, अशी तक्रार संघटनांनी केली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही शिक्षण विभागाने आदेश सर्व शाळांपर्यंत स्पष्टपणे न पोहोचवल्याचा आरोप प्राध्यापक माने यांनी यावेळी केला. विशेषतः काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी सन 2017 पासून एकही जागा पोर्टलला नोंदवलेली नाही. ही बाब गंभीर असल्याचे फाउंडेशनने निदर्शनास आणले. अशा संस्थांनी आजवर मागच्या दारानेच भरती केली का याची चौकशी झालीच पाहिजे, असेही माने यांनी म्हटले आहे. पवित्र पोर्टलबाबत काही संस्थांनी मांडलेले स्वातंत्र्यावर गदा येते हे कारण उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. पोर्टलद्वारेच शिक्षक भरती बंधनकारक करावी, अन्यथा टाळाटाळ करणाऱ्यावर कार्यवाही व्हावी, जेणेकरून मागच्या दाराने होणाऱ्या भरतीला आळा बसेल, अशी मागणी शिवनिटी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्राध्यापक बालुशा माने यांनी केलेली आहे आणि यांच्या प्रयत्नाला 100% मित्रांनो यश मिळणार आहे, याबद्दल शंकाच नाही. आता जो आपला पहिला मुद्दा आहे की पोर्टलवरती आणि जागा कशा भरणार आहेत. अशा आस्थापना आहेत ज्यांनी आजवर पोर्टलला जागा दिल्या नाहीत, त्या मात्र आता पोर्टलवरती जागा देतीलच, कारण लवकरच तुम्हाला त्या संदर्भात ऑफिशियल आदेश त्या त्या आस्थापनांना मिळतील, यामध्ये शंकाच नाहीये. आजही आपण हा लढा थांबवलेला नाहीये. ही कंप्लेंट आपण जरी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली असली तरी येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आपण जवळपास 5,000 राज्यातल्या संस्थांची नावं घेऊन भेटणार आहोत. तुमच्या आजूबाजूच्या संस्थांची नावं फक्त पत्राद्वारे, कुरिअरद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा आणि नक्कीच आपण हे जे पोर्टलला डावलून जे भरतीचं षडयंत्र आहे ते बाहेर काढू आणि त्यामुळे पोर्टलवरती जागा वाढतीलच, कारण आजवर जवळपास 25 ते 30,000 माझ्या आतापर्यंत जो आकडा निदर्शनास आलेला आहे तेवढ्या जागा अशा स्थानिक स्वराज्य संस्था, अंशतः अनुदानित संस्था यांच्याकडे रिक्त आहेत, परंतु त्यांनी अजून पोर्टलला दिल्या नाहीत. काहींचं तर एवढं सरप्राइझिंग आन्सर असतं की काय आहे पोर्टल, आम्ही काही ते मानत नाही, अशा पद्धतीचं त्यांचं आन्सर असतं आणि याला आता फाटा देण्याचं काम शिक्षण विभाग करणार आहे. अन्यथा यांचे पगार बंद करण्यात यावेत, त्यांची मान्यता काढण्यात यावी, त्यांना समन्स बजावी, अशा प्रकारचं शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी आपण बोललेलोच आहोत. त्याच्या संदर्भात ते कारवाई करणारच आहेत आणि त्याचा पुढचा पाठपुरावा आपण पुढच्या 15 दिवसांनी सुद्धा करणार आहोत. सो सर्वांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. एक जागा तुमच्या जिल्ह्यातील, भले तिथे तुम्हाला नोकरी मिळो न मिळो, दुसऱ्यांना जरी मिळाली तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुमच्यासाठी नोकरी हक्काची नक्कीच ठेवली असेल. आणि हा लढा आहे तो केवळ आपल्या शिवनिटी फाउंडेशनचा नाहीये. हा लढा एखाद्या गुणवंत उमेदवाराच्या न्यायासाठी, त्याच्या स्वप्न मी शिक्षक होणार याच्यासाठी आहे आणि तो लढा ते जिंकतीलच, याच्याबद्दल शंकाच नाहीये. तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. पोर्टलवरती जागा वाढतीलच हा शब्द आहे आपला तुम्हा सर्वांना, आणि हे रेकॉर्ड करून ठेवा किंवा हे जो व्हिडिओ आहे तो सेव्ह करून ठेवा. फक्त आपण बोलत नाही आहोत तर करून सुद्धा दाखवतो. जिथं गरज असते तेव्हा मैदानात नक्की येतो. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय ते मात्र सांगायला विसरू नका, कारण तुमच्या जिल्ह्यामधल्या संस्थांची नाव आपल्याकडे यायला हवीत. हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुमच्याकडून दुसरं काहीच मागत नाहीये. फक्त थोडंसं सहकार्य घरी बसून ट्विटरच्या माध्यमातून करा. बालुशा माने म्हणून ट्विटरला सर्च करा. जे जे आपण ट्विट करतो ट्विटरच्या अकाउंटला जमलं तर फॉलो करा आणि त्याच्या थ्रू तुम्ही रिट्वीट करत जा, तुमची मतं मांडत जा. नुसतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती, टेलिग्रामवरती बोलून काही होणार नाही मित्रांनो. शेवटी आपण कृतीयुक्त काहीतरी करायला हवं आणि ते तुम्ही करणार आहात हा विश्वास आहे आणि याच विश्वासावरती आपण लढत आहोत आणि जिंकू सुद्धा. अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय भारत. लढेंगे और जीतेंगे भी.